आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। कोल्हापुरात भाजपला धक्का, समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार। 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश। कोल्हापुरात आज समरजित घाटगेंचा कार्यकर्ता मेळावा, प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मेळाव्याचा निरोप। शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मेळावा होणार। बदलापुरातील घटना ताजी असतानाच कोल्हापुरात दुसरी धक्कादायक घटना, 10 वर्षांच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या। नातेवाईकानेच अत्याचार करून मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट, आरोपी नातेवाईकाला अटक। लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी कुटुंबाला न्याय मिळेल, कारवाईत कुठलीही दिरंगाई होणार नाही, कोल्हापुरातील घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। घटनेच्या निषेधात राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे, राज्यातील सरकार नराधमाचं आहे का, उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल। बदलापूर प्रकरणाचा समांतर तपास सीआयडी मार्फत, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश। आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला आणि थेट तुरुंगात गेला। बदलापूरच्या आंदोलनानंतरील धरपकडीत भूषण दुबे नावाच्या तरुणाला अटक, तर पोलिसांना आईची हॉस्पिटलची फाईल दाखवूनही अटक केल्याचा वडिलांचा आरोप। बदलापूरच्या निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळेंची मुंबईत बदली, बदल्यामध्ये नाव असलं तरीही शुभदा शितोळे निलंबित राहणार। अकोल्यात 10 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वल्लभनगरमधून अटक, 376 आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल। रुग्णसेवा सुरळीत होणार, 10 दिवसांपासून सुरू असलेले निवासी डॉक्टरांचे काम बंद, आंदोलन मागे, संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रेचं आयोजन, सकाळी 10 वाजता यात्रेला सुरुवात होणार। नाशिकात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। नाशिकच्या तपोवन परिसरात कार्यक्रमाचं आयोजन। उद्धव ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेला राजकीय वळण देणं योग्य नाही, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। बदलापूरची घटना घडली तेव्हा गृहमंत्री दिल्लीत होते, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका, तर महाविकास आघाडी काळातही क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात, फडणवीसांचं प्रत्युत्तर। आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलाकडून मनोज जरांगेंची भेट, रणजितसिंह शिंदे आणि अंतरवाली सराटे जरांगेंची भेट घेतली। बबनराव शिंदे माढ्याचे अजितदादा गटाचे आमदार। पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली। एमपीएससीकडून ट्विट करत माहिती, परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर होणार। बेस्टच्या कंत्राटी चालकांचं काम बंद, आंदोलन मागे, युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील बैठकीनंतर आंदोलन मागे, विस्कळीत बस सेवा पूर्ववत। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली, मेट्रो 1 मधून 10 वर्षात 100 कोटी प्रवाशांचा प्रवास। गणेश आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करा, महानगरपालिका आयुक्तांचे आदेश। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर घरांचं वाटप करा, विकासक संघटनेची सिडकोला सूचना, सर्वसामान्यांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी सोडतऐवजी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याच्या सूचना। अदानीचे स्मार्ट वीज मीटर बसवण्यास बेस्टची स्थगिती, बेस्टच्या वीज विभागाकडून लेखी हमीचं पत्र आमदार दगडू सपकाळ यांना देण्यात आलं। म्हाडा लॉटरीसाठी प्रशासनाकडून कागदपत्रांची मागणी, 2018 नंतरचे आणि बारकोड असलेले डोमिसाईल, मोबाईल नंबर, आधार लिंकिंग आणि डिजी लॉकरमध्ये आधार, पॅन अपलोड करणं अनिवार्य। वाढवण बंदरामुळे 10 लाख रोजगाराची निर्मिती, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा दावा, स्थानिक मासेमारी ही सुरक्षित राखण्याचा सोनोवाल यांचा दावा। आपलं सरकार सेवा केंद्रात कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, रत्नागिरीतील 16 तर चिपळूणमधील 29 सेवा केंद्र बंद, राज्य सरकारची प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात माहिती। मुंबई परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होणार, मंकीपॉक्स आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची विशेष मोहीम सुरू। रायगड जिल्ह्यात डेंग्यूची लागण, पनवेल, उरण, पेण, अलिबागमध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढला, पालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुणे मेट्रो फेज 1च्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता, स्वारगेट ते कात्रज मेट्रो विस्तार होणार, विस्तारीकरणाच्या कामाला 3000 कोटींचा खर्च अपेक्षित। पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा उद्या होणार, उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित राहावं, पोलीस अधीक्षकांचं आवाहन। पीएमआरडीए मधील कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर मोकळा, नव्याने 407 पदांची भरती होणार,
पीएमआरडीए कडून जाहिरात प्रसिद्ध। 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल। विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार। 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती परीक्षा। पुणे जिल्ह्यात निम्म्याहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित। आतापर्यंत केवळ 7 लाख महिलांच्या खात्यातच योजनेचे पैसे जमा। 15 लाख महिलांची दाखल केलेले अर्ज। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली। महाराष्ट्र बंदमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यापीठाचा निर्णय। आता 31 ऑगस्टला ही परीक्षा होणार। पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांकडून धिंड। पोलिसांची 5 आरोपींची येरवडा परिसरातील आंबेडकर नगरमध्ये धिंड काढली। पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत संगणक अभियंत्याची 1,25,00,000ची फसवणूक। पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे जिल्ह्यात गारवा तर शेतकऱ्याची चिंता मिटली। अकोल्यात जोरदार पावसाची हजेरी। शहरात ठिकठिकाणी पाऊस। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। नंदुरबारच्या काजीपूर शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश। काजीपूर शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले। नागरिकांना दिलासा। जळगावच्या 40 गावात मुसळधार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे सकल भागात पाणी साचलं। काही परिसरातील रस्ते जलमय। साताऱ्याच्या कराड शहरात पोलिसांनी रूट मार्च काढला। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहण्यासाठी पोलिसांची खबरदारी। बीड जिल्ह्यात पोहोचली संविधान जागर यात्रा। तळागाळातील नागरिकांना संविधानाचं महत्त्व कळवण्यासाठी महाडमधून निघाली संविधान जागर यात्रा। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील दर्जोन्नती मिळालेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 2222 चे डांबरी रस्त्याचं काम होईना। हातगाव ते खोले वस्तीपर्यंत जाण्यासाठी मार्गच नाही। अत्यावश्यक आरोग्याच्या प्रश्नासह शाळेतील मुलं आणि शेतकऱ्यांचा अतोनात हाल। नांदेडच्या नायगावमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आसूड मोर्चा। ई-पीक नोंदणी रद्द करून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5,000 द्या, शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीच्या राजापुरात समृद्ध कोकण संघटनेचं बेमुदत आंदोलन सुरू। शेतकरी आणि मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी आंदोलन। पंढरपूरमधील व्हीआयपी दर्शन घडवणाऱ्या व्यक्तीचे सीडीआर काढण्याचं काम सुरू। ठाण्याच्या भाविकाकडून सुमित शिंदेंनी 4,000 रुपये घेतल्याचा प्रकार। मंदिरातील सगळ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी होणार। श्रीगोंदा तालुक्यातील अरणगावचे शहीद जवान अशोक सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार तर दिल्लीत कर्तव्यावर असताना आलं वीरमरण। नांदेडच्या बिलोलीतील लोहगावात वानरांचा हैदोस। अनेकांचा घेतला चावा। धुमाकूळ घालणाऱ्या वानरांना वनविभागाने पकडलं। सोलापूरच्या करमाळ्यातील कोंडीजवळ एसटीचं टायर फुटून अपघात। चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला। बसमधील 117 प्रवासी सुरक्षित।